यस चला पटापट थोडं स्पीडअप करा. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. वैतुळ पहिल्या संघातर्फे पहिलं शतक घेऊन आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नितीन याचा पहिला चेंडू. नितीन टू अक्षय साठी. अक्षय बघायचं काय करतोय. पहिला चेंडू विरकावून आहे या ठिकाणी. एक धाव उत्तर निश्चित येईल. थोडी मिसफील्ड झाली. खराब क्षेत्ररक्षण झाले. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या धापळकावर जर धावा पाहिल्या तर धापळकावरती धावा येऊन पोहोचतायत 2 धावा. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर 2 धावा येत आहेत. टाकला चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय दूर. येतोय षटकार संनिमित्ते डीजे साठी. यस कमॉन डीजे. अक्षयची बॅट बोलायला सुरुवात केली. तळपती बॅट तळपती तलवार घेऊन मैदानामध्ये लढतोय भेटतोय. संघासाठी काहीतरी करतोय. संघाची धावसंख्या धापळकावरती येते 8 धावा. पुन्हा एकदा बेडीस आला परंतु या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. इष्टा उद्ध्वस्त होत आहेत. घडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. अक्षय डगआउट मध्ये परततोय. बघा मित्रांनो त्या खेळाडूचं वर्तन बघा. पंचांचा निर्णय यायच्या आधी तो डगआउट मध्ये परतलाय. खरोखर खूप कौतुक करावं तितकं कमी आहे. विकेट क्रमांक 1 चं पतन होत आहे. अक्षय डगआउट मध्ये परततोय. संधी देऊया डीजे साठी. यस कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो शुभम. स्ट्राईकला येतो शुभम. नॉन स्ट्राईकला आदित्य. गोलंदाजी मार्क वरती नितीन. सुरेख टाकले चेंडू तितका सुरेख टोळून काढलं. या ठिकाणी जर आपण पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धापळकावर धावा पाहिल्या तर धापळकावर धावा येत आहेत. 9 धावा धापळकावरती येत आहेत. सुरेख टाकले चेंडू एक धाव नक्कीच घेतली जाईल. दोन धावा पण काढल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धापळकावर धावा पाहिल्या तर धापळकावरती धावा येतील. 11 धावा धापळकावरती येतात. पहिल्या शतक प्रगतीवर चांगली सुरुवात मानावी लागेल. परंतु अक्षय डगआउट मध्ये परतलाय. सलामीचा मोठा ओकमाचा एका डगआउट मध्ये परतल्यानंतर थोडं प्रेशर येतो. परंतु आदित्य आता स्ट्राईकला आहे. आदित्य बघायचं काय करतोय. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. टाकला चेंडू पिटवून खेळण्याचा प्रयत्न सफल झालेला फलंदाज. परंतु या ठिकाणी 1 धाव घेतली. 7 धावेने संघ पुढे सरकतोय. शतक देखील संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतेच्या खेळी संघाची धावसंख्या धापळकावरती येते. 6 चेंडूचा खेळ संपतेच्या खेळी 12 धावा धापळकावरती येतात. दुसरं शतक कोण घेतो पाहूया. घेऊया विश्रांती. देऊया संधी डीजेला. यस कमांड डीजे. त्या ठिकाणी यश गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय.
सुरेख चेंडू आहे, तितका सुरेख टोळाला चेंडू काय काय हवेमध्ये आहे. या ठिकाणी झेल सुटलाय, चेंडू साधतोय सीमा रेखा पार, येतोय चौकार. चौकारानं संधी देऊया डीजे साठी. यस कमान डीजे. संघाची धावसंख्या धापडकावरती धावा पाहिलं तर धापडकावरती धावा घेऊन पोहोचतायत 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय यश. यश याचा पुढे चेंडू शुभम साठी, आदित्यसाठी स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या धापडकावरती धावा पाहिल्या 17 धावा धापडकावरती येताना आपण पाहतोय. दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला होता, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. एक धाव येते, एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धापडकावरचा धावा पाहिल्या दरम्यान सुरेख टाकला चेंडू. चेंडू काय काय हवेमध्ये आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत आलाय, झेल सुटलाय. एक धाव आल्या, दोन धावा पळून काढल्यात बघा मित्रांनो. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 10 फटकावर धावा पाहिल्या ना तर 20 धावा धावफटकावरती येताना आपण पाहतोय. यश वरती पहिल्या चेंडूवरती चांगलं आक्रमण झालं, त्यानंतर चांगल्या एक प्रकारची गोलंदाजी होते. फटका फसलाय, आता मात्र झेल होण्याची संधी आहे. यस 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 नो 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 यस यस नो नो करत झेल देखील सुटला गेलाय यष्टिरक्षकाच्या हातातून. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शुभम याला जीवदान मिळत आहे. संघाची धावसंख्या धावफटकावरती लागते 21 धावा धावफटकावरती लागताना आपण पाहतोय. टाकलेला चेंडू, चेंडू काय काय हवेमध्ये, आता मात्र चुका होतील का? यस चुका झाल्या. बॅक टू बॅक दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळत आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये काहीतरी घडणार आहे, काहीतरी बिघडणार आहे. यष्टिरक्षकाला काहीतरी भोगावं लागेल, चुकीला माफी नाही. इथून वन्स मोर नसणार आहे. बघूया. यस आता संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. संधीचं सोनं कशा पद्धतीने करतात आपण पाहणार आहोत. या ठिकाणी स्कोअर चेंडू येतं, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत बरे संघाची धावसंख्या धावफटकावरती धावा पाहिल्या तर 5 धावा 22 धावा धावफटकावरती येताना आपण पाहतोय. यश यश याचा पुढील चेंडू आदित्यसाठी, एका जीवदानाच्या साहाय्याने आदित्य खेळतोय. जीवदानाचा फायदा यश सांगितलाय, चेंडू उडवलाय उडवलाय, चेंडू साठोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सीमा रेखा पार, येतोय षटकार. संधी देऊया डीजे साठी. यस कमान डीजे. चिंचटकर वगैरे गणेश नगर आहेत आपले पोरं, आदेश वगैरे आहेत. हा काय माहिती आज जिंकले तर उद्या.
या ठिकाणी दोन धावा पडून काढल्या, दोन धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर धावा पाहिल्या तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचतील. 30 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पण एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती एक गोलंदाज साहिल शेवटचं शतक घेऊन आलाय. कॉर्पोरेशन खेळून काढलेला चेंडू आहे. एक एक धाव घेतली जाते, एक एक धाव घेतली जाते, थोडी मिसफील्ड होते, परंतु धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचतायत. 32 धावा धावपळकावरती आल्या तर साहिल शेवटचं शतक घेऊन आलाय. साहिल याच्या गोलंदाजीवर काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय आपण पाहणार आहोत, परंतु दोन्ही फलंदाज एका जुदानांच्या साईडने खेळत आहेत आणि दाखवून दिले इथे चुकीला माफी नसणार आहे मित्रांनो. कारण जर आपण पाहिलं ना तो 2014 साली भारत वर्सेस श्रीलंका हा सामना चालू असताना तिसरा परेरा खेळाडून रोहित शर्माचा झेल सोडला होता. या ठिकाणी चौकार येतोय, यस बिग चौकार येतोय बघा. जीवदानाचा फायदा उचलला जातोय. नो चेंडू आहे, नो प्लस या 4 अशा 5 धावा असतील. मित्रांनो मी सांगत होतो की 2014 साली तिसरा परेरा या खेळाडूने रोहित शर्माचा झेल सोडला होता आणि फ्री हिट असणार या ठिकाणी बघायचं. फ्री हिटचा संधी कशा पद्धतीने उचलली साहिल आणि तिसरा रोहित शर्माने 264 धावांची नाबाद खेळी केली होती. बघा मित्रांनो एक झेल सोडण्याचा परिणाम काय असतो. सुरेखरित्या या ठिकाणी फ्री हिटची संधी होती, परंतु या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे विकेट नसणाऱ्या पंचाकडे अपील जरूर केली होती. या ठिकाणी जर धावा पाहिल्या तर धापलकावरी धावा येत आहेत. 37 धावा शेवटच्या षटकातील शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक असतील मित्रांनो. दबारा पालनाचा तिरकासा रनअप स्टेप केलं. या ठिकाणी जर पाहिलं तर मिरर दृष्टीवरून जाणारा चेंडू पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. अडतीस धावा धावपळकावरती आले आहेत. अजूनही शेवटच्या षटकातले शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक आहेत. बघा पण एकदा गोलंदाजी मार्क वरती आदित्य फलंदाजी काय करतोय, जीवनाच्या सायने खेळतोय. स्टेप केलाय, एक धाव तर निश्चित असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावतोय आणि दुसरी ही धाव घेतली. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 40 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेखने टाकले चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू 7 या ठिकाणी, परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलं. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. या ठिकाणी माझ्या मते 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिला इंटरव्हल होतोय. या ठिकाणी 42 धावा झाल्या. 43 धावांचं लक्ष असेल तांबडवाडी संघासमोर. घेऊया छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजे संगीत. यस कम ऑन डीजे.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचा आवाज बघ ना. हॅलो ट्रेन जातोय. हॅलो क्षेत्ररक्षण लावून घ्या. तांबलवाडी संघ जिंकण्यासाठी हे 18 चेंडूंमध्ये लक्ष ठेवलंय. ते अर्थात 43 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू 43 धावांचं लक्ष पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. कोण कोण आहे? नितीन ना, नितीन आणि दिनेश यांच्या स्वरूपात सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतायत त्या. बारावा खेळाडू पाठवायचा आमच्या इथे. तरी आपण मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. शुभम रवी ना गोलंदाजीवरती रवी. स्ट्राईकला येतो नितीन. नॉन स्ट्राईकला असेल दिनेश. पहिला चेंडू घेऊन येतो नितीन साठी रवी. रवी धाबार पालसरांना पंचांच्या डाव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. थोडं मित्रांनो आपण स्पीडअप करूया. तरी आपण मैदानाच्या दिशेनं टाकला चेंडू तितका सिलेक्ट टोळून काढला. पहिला चेंडू फक्त पुश केलं. चेंडूला एक धाव येईल. चेंडू वेध घेतलाय. चेंडू सातोय जातोय सीमारेषा पार. हे धावा येत आहे 4. संनिमित पहिला चेंडू डीजे साठी. यस कम ऑन डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने असाव्या. थोडं स्पीडअप करा. प्रसिद्ध रवी याचा पुढे चेंडू थोड्याशा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला असेल. रवी याचा पुढे चेंडू सामना करतोय तो नितीन. नितीन याला पहिल्या चेंडूवरती चौकार मारून थोडेफार इरादे स्पष्ट करून दाखवलेत. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचतायत. 5 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख टाकला चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय. एक धाव निश्चित असेल माझ्या मते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर धावा येत आहेत. 6 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तरी आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. रवी 1 नंबर जर्सी मध्ये पाहतोय. थोडं गाडी स्पीडअप करा. तांबडवाडी संघाला विनंती असेल थोडं स्पीडअप करा. आपल्याला या पुढील मॅच पण आपल्याला बऱ्याच मॅच खेळायच्या आहेत.
टाकला चेंडू बिटवून खेळण्याचा प्रयत्न केला सफल झालाय चेंडू सातोय चेंडूने वेध घेतलाय चेंडू सातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नाहीये चकवा देऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार धावा येतील चार चार धावेने संघ पुढे सरकलाय संघ धावसंख्या धावपळकावरती येते 10 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय येऊन पोचत 10 धावा रवी याचा पुढील चेंडू गाईस थोडं स्पीडअप करा मी सातत्यानं सुरेख टाकल्या चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय सुरेख टाकले चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या झाली आहे ओव्हर झाली लाजचा चेंडू आहे लाजचा चेंडू शिल्लक आहे सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला जातोय या ठिकाणी शतक देखील संपलं गेले पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीच्या गेली संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 10 धावा अजूनही 12 चेंडूचा खेळ निश्चित असेल 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 31 धावांची 12 चेंडू आणि 33 धावांची गरज ओके 33 धावांची गरज असेल 12 चेंडू 33 धावा 10 धावा झाल्यात दुसऱ्या शतक कोण घेऊन येतो तो पाहूया आपण तळेकर बी टीमला विनंती असेल आपण तयार थांबायचं नाणेफेकीसाठी या मॅच नंतर आपला नाणेफेक केला जाईल या विजयी संघासोबत जाऊया आपण मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी येईल अक्षय संघाची धावसंख्या झाली 10 धावा पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय येतोय अक्षय बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पण एकदा गोलंदाजी मार्ग थोडं स्पीडअप करा मित्रांनो तांबडवाडी संघ लवकर थोडं स्पीडअप करा कृपया थोडं सहकार्य करा 3 षटकं प्रत्येक संघाने आपली 15 मिनिटाच्या आत कशी संपली जातील याचा विचार करून आपण नियोजन गोलंदाजच्या हातामध्ये द्यायचं आहे यस थोडं स्पीडअप करा अक्षय याचा पहिला चेंडू नितीन साठी नितीन बघायचा काय करतोय या चेंडू उडवलाय चेंडू भिरकावलाय चेंडू सातोय लांब चेंडू गेलाय सीमारेषा पार येतो या ठिकाणी बिग षटकार संधी देऊया डीजे साठी यस कम ऑन आर्या डीजे
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 16 धावा धावपळकावरती लागल्यात. पुन्हा एकदा अक्षय याचं स्वागत षटकारानं केलं जात आहे. षटकार से करेंगे 13 स्वागत हे सांगितलं जातं. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, भिरकवलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र चेंडू खाली आलाय, झेल सुटलाय मित्रांनो. नितीन याचा झेल सुटलाय. कोणी सोडलाय तर कदाचित आपण जर पाहतोय शुभम यानं कदाचित झेल सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखर जीवदान मिळाले नितीन याला. नितीन जीवदानाचा फायदा कसा घेणार, काय होईल, काय घडतंय आणि काय बिघडतं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जर पाहिलं ना तर थोडा संघ बॅकफुटला नेण्याचं काम केलं जाईल का. अक्षय याचा पुढे चेंडू नितीनसाठी 18 धावा धावपळकावरती लागल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने क्लोन काढलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आला. एक धावतानीचे दुसरा धावायचा प्रयत्न नको नको नाही नाही म्हणता म्हणता थांबवलं जात आहे. प्रेशरमध्ये नाहीये, डिप्रेशनमध्ये नाहीये, माइंड फ्रेश गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होतंय. धावपळकावरती धावा जर पाहिला तर 19 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मैदान चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. 19 धावा धावपळकावरती लागल्यात. धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. बॅटची हलकीशी कडा घेऊन गेलेला चेंडू संघाची धावसंख्या झाली 20 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. अक्षय टू नितीन याचा मारा. बाकीचं नितीन कशा पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी करतोय. एक जीवदानाच्या साहाय्याने चांगल्या प्रकारचा खेळ करताना आपण मैदानामध्ये पाहतोय. 20 धावा धावपळकावरती लागल्यात. सुरेख फटका, चेंडू टोळून काढलाय. चेंडू सातोय सीमा रेखा पार. येतोय बिग षटकार. आता मात्र नितीन ऑन फायर. चुकीला माफी नसणार आहे. या ठिकाणी चुकी झाली, झेल सोडून ते सांगितलं जाते. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन आर ये डीजे. पाहिली तर धावपळकावरती धावा येत आहेत. 26 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय वरती सडेतोडून उत्तर दिली जात आहेत. अक्षयला प्रश्न विचारले जात आहेत. सुरेख चेंडू तितका सुरेख टोळून काढला. या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचा चेंडू अडवला जातोय. एक धाव येईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 27 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचे 6 चेंडू कोण घेऊन येतील ते आपण बघणार आहोत. पाहूया कशा पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी होईल, कशा पद्धतीची फलंदाजी होईल. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजे ला. यस कमॉन आर ये डीजे.
जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. मागच्या षटक थोडं अक्षय्याचं थोडं महागडी गोलंदाजी ठरली, 17 धावा खर्च केल्या. यानंतर गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे साहिल. साहिल याचा पहिला चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल 6 चेंडू आणि 16 धावांची. नितीन बाकाचा काय करतोय, एका झुदाराच्या साह्यानं आपली खेळी देखील सजवतोय. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव, प्रेशर आहे, डिप्रेशन आहे. नक्कीच प्रेशर असेल गोलंदाजावरती साहिल याच्या. दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख टाकलं चेंडू, तितका सुरेख टोळून काढलाय. चेंडू 7 आहे या ठिकाणी. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. येतोय या ठिकाणी षटकाराने संधी देऊया डीजे साठी. यस, कमान डीजे. चौतीस धावा जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही गरज असेल ती 9 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. यस, थोडं स्पीडअप करा. तांबडवाडी संघ ऑलरेडी आपण लेट चाललोय. पंजाब मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा साहिल याचा पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती. साहिल, नितीन एका झुदानाच्या साह्याने आपली खेळी सजवताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं फलंदाजी करतोय. जर कदाचित नितीन याचा झेल झाला असता तर थोडं डरपण आलं असतं, थोड्या धावा वाचल्या असत्या. परंतु फटका फसला. या ठिकाणी झेल होईल का? यस, चुका नसणार आहेत. चुकीला माफी नसणार. या ठिकाणी आता चुका केल्या तर चुका सुधाराव्या लागतील. आता मात्र गडी बाद होतोय. नितीन डकआउट मध्ये परततोय. नितीन याच्या स्वरूपात पहिला धक्का बसेल. सिद्धी मिळेल डीजे साठी. यस, कमान डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल असेल. 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. फलंदाजीसाठी आले फलंदाज अंकुश. अंकुश बघायचं काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दबार पलंचरण पाय पंचांच्या उजव्या डाव्या साईडने मारा करतोय. 45 नंबर जर्सी मध्ये आपण साईलला पाहतोय. सुरेख गोलंदाजी पंचाकडे अपील केली. साईल या ठिकाणी चेंडू साधतोय. या ठिकाणी सीमा रेखा पार. खरोखर सुरेख गोलंदाजी या ठिकाणी होते, परंतु क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं आणि 4 धावा आल्या. चांगला वेगानं चेंडू फेकला होता, परंतु आता लेग बायच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या झाली आहे 38 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. थोडं फिल्डिंग लावून घ्या प्लीज तांबडवाडी संघ. खूप वेळ होतोय. सातत्याने आम्ही सांगतोय टीम मीटिंग वगैरे करू नका प्लीज. कोऑपरेट करा सर.
कर्णधाराला विनंती असेल, पंचांना सुद्धा विनंती असेल थोडं स्पीडअप करा. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्क्वेअर शेडू असेल पाहिजे. या ठिकाणी रनआउट होतोय. स्क्वेअर चेंडू स्क्वेअर चेंडू येतोय. या ठिकाणी एक धाव येईल परंतु रनआउट सुद्धा होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली ना तर 39 धावा झाल्यात. अजूनही नवीन बॅटर प्रथमेश मैदानामध्ये येतोय. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. तरी काय करेल बिचारा. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. कल्पनानं खेळून काढलेला चेंडू एक धाव तर निश्चित येईल. माझ्या मते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू 3 धावा. थोडं डिप्रेशन मध्ये थोडं प्रेशर मध्ये यावं लागेल. गोलंदाज फलंदाज दोन्ही बाजूने निर्णय जातील का? पण एकदा चेंडू हवेमध्ये या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला जाईल का बघूया. हवेमध्ये मारण्याचा चेंडू प्रयत्न केला जातोय परंतु बॅटच्या रडारमध्ये बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होत होती परंतु एक चौटी धाव घेण्यात यश आलं. एका धावेने संघ पुढे सरकतोय. जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 2 धावेची गरज आणि या धावा कंपल्सरी चेसिंगच्या असतील मित्रांनो. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिलं तर 2 धावेची गरज आहे. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब थ्रो झाला आणि या ठिकाणी विजयी झालाय तो संघ. निगुडवाडी संघ विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत तसं पराजय संघाचं सुद्धा हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना तळेकर विरुद्ध निगुडवाडी दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी यायचा आहे.